कोटी ब्रह्मांड नायक महाराज अधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. माझ्या प्रेक्षकांनो, आजचा विषय हा आहे की जीवनात एकटं म्हणजे अकेलापण सर्वात मोठं चर्चेचा विषय झालेला. आजच्या वेळेला ज्यावेळेस आपण पेपर वगैरे आजूबाजू म्हणतात की लोक म्हणतात की मी खूप एकटा पडलो. म्हणजे नेमकं काय एकटं पडणं, तरी नेमकं म्हणजे काय असतं एकटं पडणं, तर याच्यावरती आज आपण चर्चा करू. समाजामध्ये जी अकेलापणाची जी नकारात्मकता जी पसरलेली आहे की यार मला खूप एकटं वाटू लागलं आहे का नाही, तर हे समजून घेऊया. एकटं ज्यावेळेस पडतं ना, त्यावेळेस माणसाची जीवनातली मेन सुरुवात होत असते. मेन माणूस स्वतःला ऑब्झर्वेशन करण्याचा सर्वात मोठा चान्स म्हणजे हा एकटेपणा असतो. स्वतः आपण काय आहे, स्वतः आपल्याला त्यावेळेस आपल्याला आतमधून संकेत भेटतात. ज्यावेळेस आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही भेटत, आपल्या आजूबाजूचे मित्र नातेवाईक, त्यावेळेस आपण म्हणतो की मी एकटा पडलो. आतापर्यंत एक रिझल्ट आलेला आहे, जो माणूस एकटा पडलेला आहे ना, त्याने काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. आणि ती क्षमता निर्माण झाल्यानंतर ती इतर व्यक्तीपेक्षा त्यांनी जीवनामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे. लोक ह्याच कारणामुळं की मी एकटा आहे आणि घर कसं सोडू, नाही हो. मेन म्हणजे तुम्ही घर सोडा काहीतरी ह्या जीवनात वेगळं करण्यासाठी, आहे की नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही, काहीतरी तुम्ही ह्या समाजासाठी देणं तुमच्याकडे नाही ना, तेव्हापर्यंत तुम्हाला कोणीच किंमत देऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या जिद्दीने चिकिटाने आपला स्वतःवर आत्मविश्वास ठेवून ह्या जीवनाची सुरुवात करावी. आणि बघा, ज्याची करण्याची इच्छा आहे ना, देव त्याला पण भरभराटून देत असतात. धैर्य हरी पलंगावरी असं कधीच होत नाही हो. जोपर्यंत तुम्ही जीवनात सुरुवात करत नाही, जोपर्यंत तुम्हाला एकटेपणा वाटत नाही, आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. आतापर्यंत बघा, तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहसाल ना, तुम्ही इतरांपेक्षा मागच राहसाल. बिनधास्त सोडून द्या, मला कोणाचा सपोर्टाची गरज नाही. मी जे काय करेन ते स्वतःच्या ठामनुसार स्वतःच्या हिमतीवरती मी काहीतरी या जीवनामध्ये वेगळं करून दाखवणार आहे. बघा, देव तुम्हाला साथ देईन त्यावेळेस. फक्त महत्त्वाचा विषय हाच आहे की स्वतः करावं लागतं. कारण माहिती का, कोणी बी असो ह्या जीवनामध्ये, कोणी बी असो, आपले शिक्षक असो, आपले आईवडील असो, आपली मित्रमंडळी असो, फक्त ते आपल्याला काय रस्ता दाखवू शकतात. शेवटी त्या रस्त्यावरती चालणं नाही चालणं ते शेवटी आपल्यावरती अवलंबून असतं. आज ह्या स्पर्धेचं युग आहे. लाखो मुलं स्पर्धेमध्ये उतरलेले असतात, 100 क्लासेस लावतात. आणि काही मुलं असे असतात गरिबीमुळं की क्लासेस नाही लावू शकत. तर मग असे विद्यार्थी काय, ते स्वतः ठाम असतात. त्यांना कोणाची मार्गदर्शनाची सुद्धा गरज नाही. ते फक्त एकच आपला जिगरी मित्र घेत असतात, ते म्हणजे आपलं जवळचं पुस्तक. आणि ते पुस्तक त्यांना त्या क्षेत्रापर्यंत नेऊन त्यांचं टार्गेट पूर्ण करून देत असतात. काही मुलं 4-4, 5-5 वेळेस क्लासेस लावतात, तरी पण ते का फेल होतात? कारण त्यांचा स्वतःवरती असा विश्वासच नसतो ना. हा एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे आजच्या वेळेला. लोक दुसऱ्यावरती अवलंबून राहतात हो. फक्त देखावा नका करू या जगात. तुम्हाला देखावा असून काही उपयोग नाही. करा काहीतरी या जीवनामध्ये वेगळं करून दाखवा. या देशाची संपत्ती, आपल्या या देशाच्या वाटेमध्ये काहीतरी भाग कळवा. थोडं कमाईना काहीतरी कमाईला लागा. दुसऱ्यावरती अवलंबून कोपर्यंत राहणार, आहे का नाही. आपले आईवडील आपल्या जिंदगीला पुरणार आहे का? नाही पुरणार. तर त्याच्यासाठी निश्चय ठरवा. पुस्तक अभ्यास करा, दिवस रात्र कष्ट करा. आणि जो कष्ट करेल ना, त्याला देव भरभराटून दिल्याशिवाय राहणार नाही. काय असतं, एक गाय असते, त्या गाईला आपण फक्त नदीवरती नेऊ शकतो. पाणी पिणं नाही पिणं ते त्या गाईवरती अवलंबून असतं. म्हणून वेळ खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या वेळेचा सदुपयोग जर झाला
आणि होणं बी गरजेचं आहे. तुमच्यासारखे लोक नाही करणार तर कोण करणार? अरे या देशाचे भविष्य घडवणारे आपणच नागरिक आहे यार. आपल्या देशाची अर्थव्यवस्था बघा ना. ज्यावेळेस बघतो आपण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपलं देशाचं नाव जायला पाहिजे हो. तर भरभराटून येते हो छाती. नाही यार, हा व्यक्ती माझ्या जवळचा आहे, माझ्या देशातला आहे. आणि हे सर्व होईन फक्त आपल्याला चिकटीनं जिद्दनं जे काम करतो ते करणं गरजेचं आहे. आजच्या घडी हा जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी बघा, दिवस रात्र ऊन वारा काही असो, पण बिचारा तो आपलं ध्येय सोडत नाही आणि दिवस रात्र तो काम करत राहतो ना. तसंच आपण एक विद्यार्थी, आपण पण आपलं दिवस रात्र पुस्तक आपलं ध्येय त्याला चिटकून ठेवावं, त्या ध्येयाला चिटकून ठेवा आणि दररोज बघायचं आपलं ते ध्येय जे आहे ना, की मला ह्यावेळेस भरती व्हायचं. मी कुठं कमी पडू लागलो, माझ्यामध्ये कोणती अशी कमतरता आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या कमतरता ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला ध्येयसुद्धा साथ देऊ शकणार नाही, देवसुद्धा साथ देऊ शकणार नाही. आपल्याला आतमधून संकेत येत असतो, अरे नाही, तुझ्यामध्ये ही कमतरता आहे, त्याच्यामुळं तू कुठेतरी पास होऊ शकला नाही, आहे की नाही? अभ्यास करताना आपल्या आईवडिलाचा एक वेळेस डोळ्यासमोर चेहरा आणायचा. आपले आईवडील आपल्या साठी दिवस रात्र कसे करत असतात, आहे की नाही? तर आपण काय फक्त अभ्यासच तर करायचा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचं, आहे की नाही? आणि काय साहजिक आहे हो, करणाऱ्याला सर्व काही सोपे केल्याने होतच आहे रे, आधी केलेच पाहिजे. म्हणून मी आजच्या घडीला हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.